नमस्कार. आजच्या रेसिपीमध्ये आपण बनवणार आहोत मासवडी थाळी, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला मासवडी कशी बनवायची आणि त्याच्यासोबतचा जो झणझणीत रस्सा असतो तो कसा बनवायचा ते सांगणार आहे. चला तर आपण अगोदर मासवडीची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी ते 2 कट केलेले कांदा, खोबरं, तीळ आणि काही खडी मसाले आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या आता हे घेतलेलं आहे. आता हे सर्व आपल्याला गॅसवरती लालसर होईपर्यंत आता आपण एक एक करून याला छान असं भाजून घेऊया. इथे मी आता तवा ठेवला आहे. तवा छान गरम झाल्याच्या नंतर सर्वात अगोदर आपल्याला त्याच्यावरती खिसलेलं खोबरं टाकून ते सर्व एकदम असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त लालही होऊ द्यायचं नाही, नाहीतरी त्याने भाजी करपट म्हणजे असे कडूसर लागते. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तीळ टाकायचे. तीळ आवश्यक टाका, त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते. तीळ थोडे लालसर झाले की तीळ आणि आपलं नारळाचं टाकलेला खोबऱ्याचा खिस काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बारीक 2 कट केलेले कांदा टाकायचा आहे आणि कांदाही छान एकदम लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा लालसर झाल्यावरच काढा, कच्चा काढू नका, कारण की भाजीची टेस्ट परत वेगळी लागते. आता ही छान लालसर भाजलेलं आता हे सर्व आपण इकडे काढून आता थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया. आता आपण मसाल्याची तयारी करूया. त्यासाठी मी इथे 2 कट केलेले कांदा, हरभरा डाळ, त्याच्यानंतर शेंगदाणे आणि नारळ घेतलेले आहेत. काही खडे मसाले त्याच्यामध्ये तुम्ही लवंग, जिरे, त्याच्यानंतर मिरे आणि दालचिनी आणि आपलं जे कालं दगडफूल असतं ते घेतलेलं आहे. ते सर्व तव्यावरती टाकून त्याला छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तेलही टाकायचं आहे. तेल टाकल्यामुळे नारळ थोडं लवकर भाजतं आणि त्याचा वासही खूप छान येतो, सुगंध छान येतो. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये शेंगदाणे घालून हे सर्व एकत्र छान लालसर होईपर्यंत भाजून घेतले आहेत. त्यानंतर याच्यामध्ये आपण हरभरा डाळ जी असते ती टाकून घ्यायची आहे आणि ती छान एकदम लालसर होईपर्यंत तिला भाजून घ्यायचं आहे. कारण जितकी तुम्ही ती छान भाजसान त्यामुळे भाजीचा रंगही खूप छान येतो. त्यानंतर हे सर्व मिश्रण काढून घेतल्याच्यानंतर सगळ्या शेवटला कांदा टाकून कांदा एकदम कमी गॅसवरती तव्यावरती छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा जसा छान भाजला की कांद्यामुळे भाजीला एकदम थिकनेस येतो आणि नारळामुळे ही भाजी खूप छान होते. आता आपण इकडे मासवडीची तयारी करूया. त्यासाठी मी ती कढई गरम होऊ द्यायची. त्याच्यामध्ये 1 चम्मच तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यानंतर त्याच्या अगोदर साईडला 2 हिरवी मिरची, थोडासा लसूण आणि मिरी हे सर्व छान कट करून घ्यायचं आहे. आता मी इथे थोडेसे जिरे टाकून घेतलेले आहे. जिरे टाकल्याच्यानंतर त्याच्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून टाकायच्या आहे. त्याच्यानंतर 2 हिरवी मिरची हे आणि थोडीशी हळद हे सर्व छान तळलं की त्याच्यामध्ये अर्धा ग्लास किंवा 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. 1 ग्लास पाणी टाकल्याच्यानंतर त्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान असं थोडं थोडं बेसन सोडून हे सर्व मिश्रण छान एकत्र असं आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी क्वांटिटीनुसार टाकायचं आहे, जेणेकरून आपली नंतर वडी बनायला शक्य जाईल. खूप जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर आपलं बेसन पूर्ण लाल पतलं होतं. त्याच्यानंतर आपण इकडे मासवडीचा मसाला थंड झाला आहे, तो आता मिक्सरमधनं बारीक करून घेऊयात. तो छान असा मिक्सरमधनं बारीक करायचा आहे. त्याच्यामध्ये बारीक करायच्या अगोदर 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, त्याच्यानंतर धनेपूड आणि हळद वगैरे आणि चवीनुसार मीठ हे सर्व त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये न पाणी घालता हे वाटण फक्त सुकंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी घालायचं नाही. आता आपलं बेसनाचं मासवडीचं जे बेसन आपण बनवलं ते छानपैकी शिजलेलं आहे. हे बघा एकदम थिक झालेलं आहे. आता हे सर्व छान एका ओल्या कापडावरती टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर केलेला मसाला सर्व याच्यावरती स्प्रेड म्हणजे पसरून घ्यायचा आहे. छान प्रकारे एकाच ठिकाणी टाकायचं नाही, सर्वीकडे असं चांगल्या प्रकारे पसरून घ्यायचं आहे. आणि याला 1-2 घड्या घालून याची अशी छान प्रकारे एक हे बनवून घ्यायचं आहे. ते बनवून घेतल्यानंतर त्याचे बारीक बारीक काप करायचे. जसे आपण कोथिंबीर वडीचे किंवा दुसऱ्या कोणत्या कोबीच्या वडीचे काप करतो, छान काप करून आपली मासवडी खूप छान रेडी आहे. आणि दिसायला ही खूप छान बनते आणि टेस्ट खूपच छान लागते. त्याच्यानंतर आपण इकडे मसाल्याची तयारी करून घेऊया. आता हे सर्व मसाला मिक्सरमध्ये टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे 4-5 काड्या. कोथिंबीर जर नसेल तर त्याच्यात तुम्ही काड्या जरी टाकल्या ना तरी खूप छान टेस्ट येते. आता इकडे मी कढई गरम झाली, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये सर्व मसाले टाकायचे, ज्याच्यामध्ये मी लाल तिखट, हळद,
त्याच्यानंतर धनेपूड, मी धने भाजले नाही आहे त्याच्यामुळे मी धने पावडर जास्त याच्यात यूज केली आहे. त्याच्यामुळे धनेपूड, लाल मसाला, कांदा लसूण मसाला, हळद हे सर्व तळल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व मसाला टाकून घ्यायचा आहे. आणि मसाला टाकल्याच्यानंतर हे सर्व छान प्रकारे तेल सुटेपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये परतून घ्यायचं. हे छान तेल सुटेपर्यंत परतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून अगोदर सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जेवढी आपल्या व्यक्तींची क्वांटिटी असेल तेवढं पाणी घालून आपल्याला रस्सा बनवून घ्यायचा आहे. रस्सा खूप जास्त पतलाही नाही करायचा आणि खूप जास्त घट्टही नाही करायचा. त्याच्यामुळे मी इथे छान प्रकारे असा रस्सा बनवून घेतला आहे. आणि आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून हे सर्व कमी गॅस करून 5 मिनटं याची एकदम उकळी काढून घ्यायची आहेत. आणि आता हे उकळी झाल्यानंतर आपण ताट रेडी करूया, ज्याच्यामध्ये मी छान असा तर्रीदार रस्सा, त्याच्यानंतर मासवडी, चपाती आणि कांदा. एकदा नक्की रेसिपी ट्राय करा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.